गुरांचा बाजार कधी बघितलायत का तुम्ही? जर बघितला नसेल तर चला आज माझ्या व्हिडिओ थ्रू बघा। दर मंगळवारी राशीनला खूप मोठा बाजार भरतो गुरांचा। गावी येता जाता मी काष्टीचा बाजार बघायचे, पण पहिल्यांदा राशीनला आले आणि आपण एंट्री केल्यानंतर तिथे अशी पावती दिली जाते की आपले किती गुरं आहेत आणि प्रत्येक गुरामागे 30 रुपये कमिटीला दिले जातात। आज आम्ही बाजारामध्ये यायचं कारण म्हणजे आमच्याकडच्या मेंढ्या आम्ही विकतोय। चक्क पप्पांनी स्वतः या मेंढ्या विकल्या। म्हणजे तसं बघायला गेलं तर माझे पप्पा व्यापारीच, पण फळांचे। जेव्हा मला लोक सांगतात ना तुझ्या पप्पांनी इतका लिलाव भारी कोणीच करू शकत नाही किंवा मार्केट यार्डमध्ये खूप फेमस असे व्यापारी आहेत माझे पप्पा, तर मला यायचं काही एवढं वाटत नाही, कारण की मी काय गाळ्यावरती कधी जाऊन व्यापार बघत नाही। पण आज चक्क जेव्हा मी हे डोळ्यांनी पाहिलं आणि ज्या पद्धतीने लोक पप्पांशी बोलत होते ना, तेव्हा मला कळलं की बापरे किती स्किल्स आहेत त्यांच्याकडे। मेंढ्या विकून झाल्यानंतर मग मला माझ्या पप्पांनी गायींचा सुद्धा व्यापार दाखवला आणि ज्या गाया विकल्या गेल्या आहेत ना त्यांच्या अंगावरती असा गुलाल टाकला जातो असंही सांगितलं। तर पप्पांचं इतकं कौतुक का करते तर बघा, इतक्या मेल डॉमिनंट ठिकाणी सुद्धा मला ते व्यापार दाखवायला घेऊन गेले। म्हणजे मुलगी मुलगा भेद नाहीच आहे आमच्याकडे। अजून एक हायलाइट म्हणजे राशीन बाजारामध्ये पालातलं मटण एक नंबर असतं आणि गरमागरम चुलीवरच्या भाकरी बनवून दिल्या जातात। मस्त असं मटण खाल्लं। तुम्ही कधी राशीनच्या बाजारामध्ये गेला आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा।